राम राम मंडळी. उकडीचं मोदक खाऊन खाऊन गणपती बाप्पा कटाळा असाल त्या पाय ह्या खेपेला उलीचं वेगळं मोदक करतीया. मोदकाला 2 वाट्या भाजकी डाळ, 1 वाटी चिरलेला गुळ आणि लय गुळमाट खाया लागत असेल तर 1.5 वाटी गुळ घ्यायचा. तुमची हाडकं मजबूत कराया दुसऱ्याची हाडकं खाण्यापरीस डिंक, काजू, बदाम खायचा. पहिल्यांदा डाळ कोरडी 3-4 घटका बारीक गॅसावर परतून घ्यायची. मग काजू, बदाम, डिंक तुपामध्ये तळून घ्यायचा. अर्धी वाटी डिंक तळल्यावर वाटीभर होतूया. मग त्याच तुपामध्ये गुळ फक्त इतळून घ्यायचा. पाक बीक करत बसायचं नाही. अशानं उलीशी मेहनत आणि येळ वाचतो बघा. डाळ, काजू, बदाम, डिंक वेगवेगळा वाटून त्यामध्ये गुळ आणि तूप टाकून मिसळून घ्यायचं. उलीशी हळद, मीठ आणि वेलदोड्याची पूड बी टाकून घ्यायची. आणि मग उलीचं तूप घालत पिठाचा लाडू होतो का ते बघायचं. आणि 1.5 वाटी तरी तूप लागतंय बघा. मग मोदकाच्या साच्यामध्ये तुपाचा हात लावून उलीचं काजू बदामाचं तुकडं लावून मोदकाचं मिश्रण दाबून दाबून भरून मोदक वळायचं. तयार झालेला निवद गणूला देऊन लगी आदाशावानी खाया घ्यायचा नाही. एका दिवस कळ काढायची म्हणजे मोदक उलीचं मूर्त्याल. आणि मग गणू बी खुश होईल आणि ठेंग्याचं बटन दाबलं म्हणजे म्या बी खुश होईल.